परिस्थिती बघितली. धूळ म्हणजे घाणेरड्या परिस्थितीत तो पुतळा ठेवलेला, ते फडकं ठेवलेलं, ते आम्हाला धुताना एवढं बरं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी आशीर्वाद मिळतील. पोलिसांनी तुम्हाला थांबवलं काही वेळ. आदित्य ठाकरे म्हणतात की दादागिरी सहन केली जाणार. खरंच दादागिरी होती पोलिसांची तिथे? तुम्हाला थांबवलं गेलं थोडा वेळ, थोडीशी ते त्यांचं शेवटी तो त्यांचा जॉब आहे. त्यांना मी काही बोलणार नाही. कारण त्यांच्यावर वरचे अधिकारी असतात, त्याच्यावर मंत्री असतात, ज्यांना जबाबदार असतात. तर मी त्यांना काही बोलणार नाही. पण हो, मी थांबवलं आणि म्हणून मला वाटलं की 3 दिवसाचं अल्टिमेटम न देता त्याच दिवशी झालं पाहिजे. कारण आता जे पोलीस प्रोटेक्शन वाढलंय तिकडे, ते कधीतरी कमी होणार ना. आमच्या पोलीस बांधवांना आम्हाला त्रास देऊन काही करायचं नाहीये, पण शेवटी ते महाराज आहेत. मुंबई पालिकेची आता यावरती अशी प्रतिक्रिया आहे की काही काम अद्याप सुशोभीकरणाचं बाकी आहे, त्यामुळे हा पुतळ्याचा जो परिसर आहे तो झाकला गेलेला आहे. लवकरच ते काम पूर्ण झाल्यावरती त्याचं विधिवत अनावरण करण्यात येईल असं नवी मुंबई सॉरी, काय बोलले? काम बाकी आहे म्हणून काल आम्ही तो पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आम्हाला वाटलं नाही काही काम बाकी आहे. आणि जर काम बाकी आहे तर 4 महिने का थांबलाय? मग तुम्ही झाकून ठेवलाय ना तो. असं नाही की तुम्ही पुतळा बांधताय. मग काय बाकी आहे? तर त्याच्यामुळे हे उगाच कारण मला वाटतं मी खपवून पण नाही घेणार. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा पोलीस प्रोटेक्शन कमी होईल, आम्हाला पोलिसांवर काही कुठच्याही प्रकारचं प्रेशर टाकायचं नाहीये. पण मला वाटतं महाराज हे महाराज आहेत आणि त्यांना असं बांधून ठेवणं मला आवडणार नाही किंवा कोणालाच आवडणार नाही. मला वाटतं मुख्यमंत्री अनेक वेळा गेलेले होते, परंतु उद्घाटन झालं नाही. याचं तुम्ही पत्राद्वारे किंवा मग स्वतः त्यांना कारण विचारणार असता, त्यांना जाब विचारणार नाही. आम्ही ते लोकांसाठी उघडणार आहोत. तर महाराजांचं मला वाटतं की लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही झाला तरी त्याला असं थांबवून ठेवू आपण शकत नाही. ही माझी भावना नाही, तर मला वाटतं प्रत्येकाची भावना आहे. त्याच्यामुळे मी कोणालाही जाब विचारणार नाहीये. तुम्हाला 4 महिन्यात वेळ नसेल मिळाला तर आम्ही उघडू. प्रॉब्लेम काय आहे? आम्ही क्रेडिट नाही घेतो. आम्ही लोकांसाठी फक्त त्यांना उपलब्ध करतोय की त्या महाराजांच्या पुतळ्याची तुम्हाला दर्शन घेता येईल. जी कलम लावली आहे त्यानुसार आता कदाचित तुम्हाला कोर्टामध्ये पण जाईल. लागेल, न्यायाधीशांसमोर उभं राहावं लागेल. जाईल. काही वर्षांपूर्वी मी राजसाहेबांच्या घरात वाढलो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला माहिती आहेत काय असतात. राजसाहेबांची काय प्रतिक्रिया होती एफआयआर काढल्यानंतर? काय काय हसले फक्त. आदित्य ठाकरेंची तुम्ही भेट घेणार आहात म्हणताय. हा पुन्हा एकदा हा सगळा पुतळ्याचा तो सगळा परिसर झाकून ठेवलेला आहे. तुम्ही त्यांना सोबत घेऊन काही आंदोलन किंवा त्या ठिकाणचं त्या जे अनावरण घातलेलं आहे ते काढणार आहात? नाही, ते तर काढूच नाही. मी आता भेट वेगळ्या विषयासाठी घेतोय. त्याच्यामुळे हा विषय नाहीये. मला तर जस्ट कळलं की त्यांनी माझ्यासाठी लिहिलं, तर तो विषय पण आम्ही बोलू. पण ह्या विषयासाठी भेट नाही घेतो. अमितजी, एकीकडे जसं तुम्ही म्हणालात की झाकून ठेवलेला पुतळा तुम्ही अनावरण केला म्हणून तुमचा गुन्हा दाखल केला. याच्या आधी देखील अशी अनेक आणि मला वाटतं मंदिरं असतील किंवा काही असेल, मला वाटतं कबूतरखान्यावर पण हायकोर्टाचं होतं. न्यायालयीन प्रक्रिया असताना आपण ते काढलं, मात्र गुन्हा दाखल केला नाही. तुम्हाला वाटतं कबुतरांपेक्षा महाराजांवर माझ्यावर केस झाली तर मला खूप आवडतं. एक थोडासा वेगळा प्रश्न. गेल्या वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडनं असेल बऱ्याच यंग लोकांना संधी देण्यात आलेली होती. मनसेमधून यावेळेला काय स्थिती आहे? नाही, आमचं काम चालू आहे. अनेक विद्यार्थी संघाची पण मुलं मुली आहेत ज्यांची इच्छा आहे. मी साहेबांकडे संपूर्ण लिस्ट देणार आहे. त्याच्यामुळे आमचं काम, त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि ते बघू आता कसं होतं. मनसे तसा तरुणांचाच पक्ष मानला जातो, पण तरीही त्यातही तरुणांना संधी यावेळेला मिळेल? नाही, नक्कीच मिळणार. आणि त्या प्रकारचं काम पण चालू आहे प्रत्येक विभागात. दोन्ही पक्षामध्ये काही चर्चा सुरू झालेल्या आहेत? नाही, मला माहित नाही. ते वरिष्ठांना माहित असेल. धन्यवाद. थँक्यू.